इम्प्रेसच्या प्रिंटिंग अ प्रेझेंटेशन वरील ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत. यात कागदावर प्रेझेंटेशन प्रिंट करण्याचे पर्याय जाणून घेऊ. स्लाईड, हँडआउट्स, नोट्स आणि आउटलाईन. येथे आपण लिनक्स ऑपरेटिंग सिस्टम आणि लिब्रिऑफिस सूट 3.3.4 वापरणार आहोत. अनेकदा प्रेझेंटेशनची हार्ड कॉपी कागदावर लागते. उदाहरणार्थ, प्रेझेंटेशनची कॉपी श्रोत्यांना पुढील संदर्भास द्यायची असते. प्रथम सॅम्पल इम्प्रेस प्रेझेंटेशन फाईलवर डबल क्लिक करून उघडूया. स्लाईड्सची प्रिंट घेण्यासाठी फाईलवर जाऊन प्रिंटवर क्लिक करा किंवा कंट्रोल आणि पी कीबोर्डवरील बटणे एकत्र दाबा. जनरल आणि ऑप्शन टॅब खालील सेटिंग्ज बद्दल जाणून घेण्यास लिब्रिऑफिस रायटर मधील व्ह्यूइंग एंड प्रिंटिंग डॉक्युमेंट्स ट्युटोरियलची मदत घ्या. जनरल टॅब मधल्या प्रिंट खालील डॉक्युमेंट फील्डमध्ये इम्प्रेससाठी काही विशिष्ट पर्याय उपलब्ध असतात. यामुळे सोयीच्या फॉरमॅटमध्ये स्लाईड्सची प्रिंट घेता येते. स्लाईड्स, हँडआउट्स, नोट्स आणि आउटलाईन पैकी आपण स्लाईड्स पर्याय निवडू. लिब्रिऑफिस इम्प्रेस टॅबवर क्लिक करा. येथे आपण स्लाईड्सचा रंग आणि आकार व जो भाग प्रिंट करायचा आहे तो निवडू शकतो. कंटेंट्स खाली स्लाईड नेम, डेट एंड टाइम आणि हिडन पेजेस निवडूया. पर्यायांच्या नावाप्रमाणेच आपण स्लाईडचे नाव, तारीख व वेळ आणि एखादे न दाखवले जाणारे पान प्रिंट करू शकतो. नंतर कलर खालील ग्रेस्केल पर्याय निवडा. नावाप्रमाणे स्लाईड तिच्या मूळ किंवा कृष्णधवल रंगात प्रिंट करता येते. आणि साइझ खाली फिट टू प्रिंटेबल पेज पर्याय निवडा. लिब्रिऑफिस इम्प्रेस टॅब मधील इतर पर्याय कशा प्रकारे काम करतात ते तुम्ही स्वतः करून पाहू शकता. तुम्हाला ज्या उद्देशाने प्रिंट घ्यायची आहे त्यानुसार पेन लेआउट टॅब मध्ये अनेक पर्याय उपलब्ध आहेत. समजा एकाच पानावर अनेक स्लाईड छापायच्या आहेत. त्यासाठी पेजेस पर शीट पर्याय निवडा. डिफॉल्ट रूपात प्रत्येक पानावर एकच स्लाईड प्रिंट होते. येथे पानाचा छोटा प्रिव्ह्यू दिसत आहे. ड्रॉप डाउन एरोवर क्लिक करून पानावरील स्लाईड्सची संख्या निवडा. 2 संख्या निवडल्यास प्रिव्ह्यू मध्ये आपल्याला 2 स्लाईड्स दिसतील. 6 निवडल्यास 6 दिसतील. ड्रॉ अ बॉर्डर अराउंड ईच पेज पर्याय निवडल्यावर प्रिंट करताना प्रत्येक पानाला काळ्या रंगाची बॉर्डर दिसेल. त्यामुळे पान आकर्षक दिसेल. ब्रोशर पर्यायामुळे स्लाईड पुस्तक रूपात प्रिंट करता येतात. त्यामुळे बाइंडिंग करणे सोपे जाते. सध्या आपण हा पर्याय निवडणार नाही. या पर्यायाचे कार्य तुम्ही नंतर स्वतः जाणून घ्या. ऑप्शन टॅब मधील कुठलाही चेकबॉक्स निवडलेला नाही ही खात्री करा. हे चेकबॉक्स विशिष्ट कारणासाठी दिले आहेत. याची चर्चा पुढे कधीतरी. आता प्रिंट बटणावर क्लिक करा. तुमचे प्रिंटर योग्य पद्धतीने कॉन्फिगर केले असेल तर प्रिंटर प्रिंट करण्यास सुरुवात करेल. पुढे हँडआउट्स पर्यायाबद्दल जाणून घेऊ. फाईलवर जाऊन प्रिंटवर क्लिक करा आणि जनरल टॅब मधील प्रिंट खालील डॉक्युमेंट फील्ड मधून हँडआउट्स पर्याय निवडा. डिफॉल्ट रूपात एका पानावर 4 स्लाईड असतात व त्यांचा क्रम ठरलेला असतो. या प्रेझेंटेशनसाठी यात बदल करू नये. लिब्रिऑफिस इम्प्रेस टॅब मधील साइझ हा टॅब डिसेबल्ड म्हणजेच निष्क्रिय आहे. ह्याचे कारण प्रिंटचा आकार हा स्लाईड्सची संख्या आणि शीटचा आकार यावर अवलंबून असतो. आता प्रिंट बटणावर क्लिक करा. प्रिंटर कॉन्फिगर केला असल्यास छापण्यास सुरुवात होईल. आता पहिल्या स्लाईडवर जाऊन नोट टॅबवर क्लिक करा. येथे आपण "This is a simple note" ही तळटीप टाईप करूया. स्लाईड्सच्या तळटीपा प्रिंट करण्यास फाईलवर जाऊन प्रिंट निवडा. जनरल टॅब मधील प्रिंट खालील डॉक्युमेंट फील्डवर जाऊन नोट्स पर्याय निवडा. प्रिव्ह्यू पेज पहा. खालील भागात तुमची तळटीप दिसत आहे. आता लिब्रिऑफिस इम्प्रेस टॅबवर क्लिक करा. लक्षात घ्या, नोट्स प्रिंट करताना साइझ हा पर्याय उपलब्ध नसतो. आता प्रिंट या बटणावर क्लिक करा.
प्रिंटर कॉन्फिगर केला असल्यास छापण्यास सुरुवात होईल. प्रेझेंटेशन करताना संदर्भ म्हणून स्लाईड्सची रूपरेखा छापण्यासाठी फाईलवर क्लिक करून प्रिंट निवडा. जनरल टॅब मधील प्रिंट खालील डॉक्युमेंट फील्डवर जाऊन आउटलाईन पर्याय निवडा. डावीकडील प्रिव्ह्यू पेज पहा. आता लिब्रिऑफिस इम्प्रेस टॅबवर क्लिक करा. लक्षात घ्या, आउटलाईन प्रिंट करताना साइझ हा पर्याय उपलब्ध नसतो. आता प्रिंट बटणावर क्लिक करा. प्रिंटर कॉन्फिगर केलेला असल्यास छापण्यास सुरुवात होईल. या पाठात आपण प्रिंटचे विविध पर्याय जाणून घेतले. स्लाईड, हँडआउट्स, नोट्स आणि आउटलाईन. कॉम्प्रिहेन्शन टेस्ट असाइनमेंट. नवीन प्रेझेंटेशन तयार करा. फक्त दुसरी स्लाईड प्रिंट करा. हँडआउट रूपात पहिल्या 4 स्लाईड्स प्रिंट करा. प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे, ज्यामध्ये तुम्हाला प्रोजेक्टचा सारांश मिळेल. जर तुमच्याकडे चांगली बँडविड्थ नसेल तर आपण व्हिडिओ डाउनलोड करूनही पाहू शकता. स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट टीम स्पोकन ट्युटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा. स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट हे टॉक टू टीचर या प्रोजेक्टचा भाग आहे. यासाठी अर्थसहाय्य नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रॉग आयसीटी एमएचआरडी यांच्याकडून मिळालेले आहे. यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी कविता साळवे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.